प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण, न्यायालय थोड्याच वेळात निर्णय देणार. सरकारी वकील आणि इंद्रजित सावंतांच्या वकिलांचा कोरटकरच्या जामिनाला विरोध. कुणाल कामराचा शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावलं. मुंबई पोलिसांचा प्रताप, कामराच्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पुण्यातील रस्त्यांवर इंग्रजीतून सूचना पाट्या लावल्यानं मनसे आक्रमक. इंग्लंडमध्ये आहोत का, आरटीओला सवाल. तर ठाण्यात एसबीआय बँकेत मराठीसाठी आग्रह. मुंबईच्या चांदिवलीतील L&T कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून मराठी भाषेबद्दल अपमानजनक वक्तव्य. मनसैनिकांनी दिला चोप. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर सुरक्षा रक्षकानं मागितली माफी. निवृत्तीचा 75 वर्षांचा नियम पंतप्रधान मोदींना लागू होत नाही का, संजय राऊतांचा सवाल. तर 75 वर्षांनंतर राजकारण सोडण्याचा कोणताही नियम भाजपमध्ये नाही, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. विष्णोई गँगकडून माझ्या हत्येचा कट, भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. मुंबईत बिश्नोई समाजाचे लोक पाठवून मला मारण्याचा प्रयत्न झाला, धसांचा गौप्यस्फोट. धाराशिवमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणात आरोपीची धक्कादायक कबुली. हत्येनंतर आरोपी 2 दिवस मृतदेहासोबत त्याच खोलीत राहिला. आरोपी रामेश्वर भोसलेची कबुली. राज्यात ई बाईक टॅक्सीला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. ई बाईक टॅक्सीला 15 किलोमीटरची मर्यादा. केवळ इलेक्ट्रिक बाईकलाच मंजुरी मिळणार. महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या गारपिटीचा इशारा. मराठवाडा आणि विदर्भामध्ये गारपीट होण्याची शक्यता. तर अनेक भागात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. शेतकरी चिंतेत.